करण्यासाठी आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे सभया व्यासई आला परमानंद आवाज आवाज सभया व्यासई आला परमानंद रे करियो आनंद रे आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आजी आनंद रे आनंद रे आजी मोकळं झालं पाहिजे उगा रात्रभर पाकडून काय नाही सापडलं आनंद रे आजी आनंद रे परमार्थात आनंद असतो. आता तुम्ही शुद्ध माणसं आहेत माझ्याकडे लक्ष द्या. काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. राम महाराज मी विनोदाला सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा बरोबर आहे. माळ कोणी घालीत नाही. भुक्का कोणी लावी थुका लावतील थुका. माळ घालण्यासाठी भुक्का लावण्यासाठी देवाचं नाव तोंडात येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृता बदली अनंत जन्मीचे सुकृता बदली अनंत जन्मीचे सुकृता बदली अनंत जन्मीचे सुकृता बदली अरे मुक्ती का अरे पलित अरे मुक्ती जाता गाता हरी बन हरी मुक्ती का अरे पलित हरी मुक्ती अरे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हरी कुणी म्हणायचंच नाही. ह्याच्यात वेगळंच घुसाले. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होये इतकं सोपं आहे. लई प्रमाणे सांगता येतील. बहुता सुकृताची कारण त्या कपाळ ज्याचे नाम नाही जाऊ द्या. भगवान बाबा थोडक्यात बोलतो माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या गावाचं नाव काय ढासाळा. एखाद्याला विचारलं चला भागवत कथा आहे कथा झाल्यास हो म्हणा की महाप्रसाद आहे कथा झाल्यास प्रसाद खाण्यासाठी चला. त्यांना सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्याला विचारलं चला आता 9 ते 11 कीर्तन आहे कीर्तनाला चला. त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. झोपले काय तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान आहेत. लक्ष देऊ नाही का. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. प्रत्येक माणसाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोरात टाळी वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. शिट्टी मार देऊ नका. फाशी घेईल बरं का मी. तुम्हाला ताप होऊन बसल. विठाला विठाला असे माझे जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगात निर्भयता व्यक्त करतात. उडाला विडाला मला वाटतं एका जन्मात काही गोष्टी घडल्या. उगली बाबा माणसाला अहंकार निर्माण होतोय. एका जन्मात शास्त्र पाठ झालं तर अहंकार निर्माण होतोय. एका जन्मात गायन चांगलं आलं तर
एका जन्मात कीर्तन चांगलं जमलं तर अहंकार निर्माण होतोय. ऐका, एका जन्मात चांगला परमार्थ घालला तर अहंकार अभिमान निर्माण होतोय. पण माझ्या तुकोबाराने एका जन्मात नाही, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. चौयुगाचा भक्त हे बरं झालं, म्हातारपणाला का पूरक झालं म्हणायचं. असू दे असू दे, शांत राहा. एक गाडी मोसम मध्ये झाला आणि घेर माग पाठीमाग पडायला. काय सांगू लागलो? कीर्तन. कीर्तन. योगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटी उभी. बस थोडं लक्ष द्या, घुमतोय आवाज. ज्या जगद्गुरु तुकोबारायनं 4 युगात सेवा करावं, कुर्ता तीर्था दोपार कली. प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा घडली. पण सेवा आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, माझ्या वडिलाची मिराशिगा देवा. देवनिया जीव वडिले सादियाला ठाव. ज्या तुकोबारानं प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात सेवा करावी आणि त्या तुकोबारानं आजच्या अभंगात काय म्हणावं? आता भय नाही ऐसे वाटे जीव, आता भय नाही, आता भय नाही ऐसे वाटे जीव, आता भय नाही ऐसे वाटे जीव. खटदिया सेवा समर्थाची, खटदिया सेवा समर्थाची. आता माझे मन धर्माने रे, आता माझे मन खटदिया सेवा समर्थाची, समर्थाची. आता माझे मन धर्माने आता माझे मन बरंच घेर टाकायचं. हे मला ढिलं जमत नाही भगवान बाबा. आणि मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं नाही, फाशी घ्यावरती. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही? आनंद वाटायला. टाळी वाजवा. विठाला विठाला. बंद करा. केलंय का? इमान आहे ते कानातलं काढा तुमच्या. काढा ते. काय सांगा तुम्हाला, हे इतकं सोपं नसते भाऊ. हे आठवावं लागते. आठवून पटवावं लागते आणि पटवून वटवावं लागत नाही. आठवलं पटवलं वटवलं तर बरं, नाही तर कटवलं म्हणायचं. विठाला विठाला. माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात तुकोबाराय देवासोबत होते. देवाची सेवा घडली आणि ते सांगतात आता भय. काळाचे 3 प्रकार आहेत. किती बरोबर? किती प्रकार आहेत? कोणते कोणते? मन सकाळ दुपार संध्याकाळ. हे लय अवघड आहे हो. भूतकाळ भविष्यकाळ वा वर्तमान. आता कोणता चाललाय? आता कोणता काळ आहे? कोण म्हणलं संध्याकाळ? वर्तमान आहे. आता खोटे धावे मन तुझ्या चरण देखील या. आता बघडे डोळे. आता जागा रे भयनो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता कैसी जाऊ घरा. आता निश्चिंतीने पावलो ईचा. आता निश्चिंतीने पावलो ईचा. आता निश्चिंतीने पावलो ईचा. आता निश्चिंतीने पावलो ईचा. पावलो ईचा. आता निश्चिंतीने पावलो ईचा. आता निश्चिंतीने पावलो ईचा.
जोरात वाजवा इमानदारीनं वाजवा जोरात जोरात घाम आलाय घाम आणि जिथं घाम तिथं दाम उग केला इशारा फुकटचं खालं की शुगर होते बाबा उगले बाबा विठाला विठाला आता निश्चिंतने पावलो इसाव कुंटलिया धावा तृष्णेची झोपा टाळी वाजवा आता तो कबराय सांगतात आता आम्हाला भीती वाटत भय वाटत चिंता वाटत जाऊ द्या थोडक्यात बोलतो भीती वाटत नाही असा मनुष्य नाही ब्रह्मानंद महाराज भोगे रोग भयम कुले चित्त भयम जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे कुलवान माणसाला चुत होण्याची भीती आहे शरीराला काळाची भीती आहे जिजा हो म्हणा की कुणाला कशाची एकाचं आडनाव वाघ होतं काय होतं वाघ ते गावात निघालं की एकदम ताईट ह्याला ढाका हाताला बुक्यान ह्याला ढाका हाताला बुक्यान गावातले म्हणले इतकं का ताईट चलतोस म्हणला पट्ट्याचा आडनाव वाघ आहे काय वाघ ते सासरवाडला गेले की असं वाकून राम करायचं एक जण म्हणला गावात इतकं ताईट चलतोस सासरवाडला का वागतोस ते म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ मारे आहे म्हणला आता वाघाला भीती कुणाची वाघ मार्याची कुणाला कशाची संताला भीती नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ गुलाम सलाम करी तो क्या घरी राबतो काळ लोळतो चरणी तो क्या घरी वाहे तुकाराम 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 नाम घेता काव्ययम तुकाराम नाम घेता काव्ययम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा नाम घेता काव्ययम नाम घेता काव्ययम नाम घेता काव्ययम धन्य तुकोबा जसका चिकनगुन्या झालाय आणि त्यातले त्यात मला आनंद वाटला हो का सिस्टीम कशी बी असो काही कसे असो आपली मिशन चांगली आहे ना हो म्हणा की नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात हो कीर्तन लय रंगलं होतं भरण्यानं पाळलं तू का गांजा वडाय घालतास का काय ही का कुस्ती आहे का विठाला विठाला आणि त्यातले त्यात हे तरुण पाहून मला आनंद वाटला टाळी वाजवून नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय वायरी तुटलेले बल्ब फुटलेले फ्यूज उडाले रेंज गेलेले बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत महाराज लख फाउंडेशन हालले कुठून आला मी म्हणलं मसन वाटत तू महाराज बरं मला आता देव करा वाटाले देव काय करा वाटा मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव करा वाटाले रेंज होती तेव्हा का झिंगझिंची गाठ केलं काय अरे देव कराय रेंज लागत या रेंज गेली तर मोबाईल चलाना देव कसा होईल उडाला विडाला तुकाराम नाम घेता काप्ययम पर्यान काली देवी विमान पाठविली कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेवणे निज धामा गेले निळा म्हणे सकळा संतात्व सवेले जय जय सद्गुरु स्वामी खिशातले 1000 रुपये काढून द्यावं पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही टाळी वाजवा टाळी यानं काळी देवी विमान पाठविली कलीच्या काळा बस म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी आणि गेला तो इमायनी मागे कवीश्वर झाले थोर नेले कलेवर
ऐका, हे पंचतत्वाचं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, एक ठाई केला वेळ, ठाई केला वेळ, लावीला वेळ. कुणाच्या अंगात येईल उग. मी एका ठिकाणी असंच म्हणलं, उगले बाबा एका गड्याच्या अंगात आलं. इमानदार ते जेव्हा उठलं, आहा ओहो नका नका, हुशार माणूस होता ब्रह्मानंद मारत असत. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं, त्या अंगात आल्यानं म्हणून लागलं सोडा 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 सोडा. ब्रह्मानंद महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला बिड्या मोडत्याला. ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात. लोक म्हणतात त्याच्या अंगात देवी, ते बेसरमीच्या खोकान हाना, विठाला विठाला. एक वाक्य ऐका, अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्तात शिरलेला देव निघत नाही, निघत नाही. अरे माझ्या तुकोबराच्या चित्तात देव शिरला, संसाराच्या नावी वाढता हा पुण्य धर्म केला. काय सांगाव जिजा, झोपा टाळी वाजवा. जाळोने संसार बैसलो अंगणी. बस काय ताकद आहे हे पंचतत्वाचं. ऐका, काळाच्या हातात नाही दिलं, प्रियान काळी देवी. मी विनोदानं सांगतो, भगवान बाबा ऐकू आले की तिकडे, तिकडे ऐकू आले काय, येऊ तिकडं. नाही नाही, मी विनोद नाही बरं का, इमानदारी नाही. हे आल्या आल्या वाटलं दिसा इतकं इतकंच आहे, जॅक इतकाच असतंय, पण पुढचं टाळी वाजवा कळायला असलं तर. विनोद नाही, विनोद. भगवान बाबा विनोदानं सांगत असतो मी. एक बार यम मला न्यायला आला. कुणाला? म्हणजे आम्ही गेले म्हणजे बरं झालं, आमच्या मुळावर लय हित काही. यमानं मला सांगितलं गेज की मला लवकर उरका. आता मी दिसा इतका इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं, कृष्ण महाराज चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता? कुणाला विचारलं? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो, कॉफी. मी थोडं डोकं लढवलं, यमाला पिण्यासाठी कॉफी केली, पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. रामभाऊ गुंगीचं, म्हणजे कॉफी पिल्यास यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली, यमाने पिली, त्याला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघाव. ते दप्तर घेतलं, इच केलं तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा आणि सगळ्याच्या खाली घालावा, म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. अहो कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबा सांगतात, आगा मरणा बोलणं कुणाला मरा वाटतं. नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला, यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात है गेज गे महाराज. यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले म्हणला, पण यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे. तुमचा पहिलाच नंबर होता, तुमच्यावर प्रसन्न झालो. मला वाटलं काही बदलच करते का की. मी म्हणलं काय बदल करता? थोडा बदल करतो म्हणला. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला असतं. आता मला सांगा, मरण चुकलं का? माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची तरी भीती आहे, पण संत महात्म्यानं मरण माझे मरण गेली, माझ्या केले अमर. मरणा हातून सुटली काया, विचारी या निशय. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हा भय चिंता नाही. जन्म मरणाचे तारीख, जन्म मरणाचे झाला इहलोके परलोक, झाला इहलोके परलोक, झाला इहलोके परलोक, झाला इहलोके परलोक. आले सकोली वैकुंठ, ताळी वाजवा.
थांबा थांबा खाली बसा. टाळी वाजवा टाळी वाजवा. टाळी टाळी जोरात जोरात जोरात. थांबा टाळ. मृदंग टाळी. टाळ टाळ. टाळ. म्हणून नाही काय चिंता म्हणून नाही काय म्हणून नाही काय चिंता म्हणून नाही नाही चिंता म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही काही येतो झालाही योग करत आले सकाळी कवई जन्म मरण काही येतो मी म्हणलं उगले बाबाला हार घाला. हे ना बुक्का असा दोन्ही बोटानं धरला. हे असा बाप. मी आधी जपून असतोय. बुका लावणारा ना मी असं बघतोय असं हात कसा चालला आहे. विठाला विठाला वा. रामराव रामराव नाव रामराव राम राम नाव मला आहे का आहे घरी ठुली म्हणा घरी घालायच्या घालायच्या का घालाय नको एवढा पापात घालू नका. हे बरेच जण म्हणाले माळी घालणं पाप आहे. महाराज इनो सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा. माळ घाला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शेती असाव का शेतीला कंपाऊंड असाव. काय म्हणणं काय म्हणणं हे शेती विचार नाही. थोडकी शेती असाव पण कंपाऊंड असाव आणि शेती चांगली असाव. तसं विनोद म्हणून सांगत नाही. तुम्ही किती दिवस जगलात यात नवल नाही. किती चांगलं जगलात यात नवल आहे. काय ते एरांडीचं झाड सावली बी नाही म्हणून विनोद सोडून द्या. मुद्दा डोक्यात ठेवा. आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला भय वाटत नाही. चिंता वाटत नाही. का आम्हा भय चिंता नाही. धाक आम्हा भय चिंता नाही. जन्म मरण काही एक जन्म झाला. हे लोक परलोक झाला. आले सकाळी का वैकुंठ म्हणून नाही काही चिंता म्हणून. बस बस ही डीजे डीजे म्हणते. आम्हाला भीती वाटत नाही भय. का निर्वाणी गोविंद असे जैसा केला आम्हा घाली. ऐका उगवी कोडे जाऊ द्या. थोडक्यात बोलतो. एक बार टाळी वाजून भजन करा. विडाला विडाला संताला काय भीती वाटत नाही. का चिंता वाटत नाही. मग लक्ष देऊन ऐका. आमच्या संत नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. काय करायच्या आणि घाले आणि घाल ह्याला संस्कारच राहील नाही. तू बरं झालं कीर्तनात बसली. काल पोरा एका मास्तराने एका पोराला उठवलं. उठ म्हणे का दिवसभर झालं मी उपाशी आहे. ह्याला कोणता काळ म्हणायचा आहे. ती लई हुशार होतं. ते म्हणलं गुरुजी कोणता काळ नाही म्हणला. खरा दुष्काळ आहे म्हणला. अरे इतकं खाल आहे म्हणलं उपाशी दुष्काळच म्हणायचा. विठाला विठाला तुझं नाव काय बाळा. हा समर्थ समर्थ. हा काल पोरा एकाला म्हणलं तुझं नाव काय म्हणला. गंगाधर.
आंघोळ नाही महिनाभर काय घेण घाला. एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला प्रकाश. दिवसा बॅस्टी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे हे तरी बरं आहे रामभाऊ. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली निर्मळा आणि घरादारला बुर्रा आला. महिन्याला एकदा धाडी तो इमानदार. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली शांताबाई. शांता. हा शेजारीला भांडल्याशिवाय कर्म. अरे नावाचा नासन गावाला त्रास. नाव बी तसंच असावं. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. काय ताकद आहे महाराज काय ताकद. विनोद नाही सेवा घडली या सेवा कुणाची समर्थाची. नामदेव महाराजाच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायच्या. कुणाच्या घरी कुणाच्या वा. नामदेव महाराजाच्या घरी माणसं किती होते किती होते. नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरे. काय सांगाव झोपा. 14 माणसं भजन करायची. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी 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 हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरी 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 हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वाह वाह. ताळी वाजवा वाजवा. माईक वाले. हरी हरी हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण. बोला कृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. कोणाची आठवण आली. हा बाबा महाराज सातारकरांची. टाळी वाजवा. बाबा महाराज सातारकर शरीरानं गेले पण आवाजाच्या कीर्तिरूपानं तुमच्या माझ्या जिवंत आहे. माझे सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर शरीरानं गेले पण ऐका आज नामधारक म्हणून जगातला ठसा आज कीर्तिरूपानं त्यांचं शिल्लक आहे. अनेक महाराज होतील उगले बाबा एक वाक्य बोलतो पण सद्गुरू मारुतराव महाराजाची बरोबरी करणारा एकही महाराज होणार. काय ताकद आहे नामचिंतनात. रामकृष्ण हरी जय जय. पंढरपुरात देहच ठेवा. पुन्हा पुन्हा काही माणसं मरा म्हणून पंढरपुराकडे जातील. नाही काय मी इकडेच मरा म्हणालोय. हा नको नको गावाला वजू इकडे होईल. मराव म्हणून जाते विनोद नाही पण गावाकडे येऊन मरत येत. माझ्या सद्गुरू मारुतराव महाराजानं चालत बोलत पंढरपुरामध्ये देह ठेवला. महाराज काय भाग्य. चाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला की देवा. या रीती पांडवा देह ठेवी. काय सांगाव महाराज. झोपा. ऐका 14 माणसाची सेवा माझी जनाबाई करायची. कोण करायची. कुणाच्या इथं वा नामदेव महाराज. 14 माणसाची सेवा आणि सेवा करण्यासाठी उगले बाबा भांडवल लागते. जुन्या काळात एकच भांडवल होतं त्याचं नाव जात. काय होतं जा. त्याचं नाव काय भाऊ. अभिषेक. अभिषेक. तुमचे हे दोघे भजनातले दिसत हे का नाही. हे नाव नाही घेतलं ना मग ते म्हणते तूच बोल काय बोलायची. वाढव झाला बघा रे. आशी 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 काढली. अभिषेकराव माझ्याकडे बघा आता जमलं की. हा असं काय सांगू लागलो. जात जात महिला मंडळी जाताला काय असतंय
कोण म्हणलं खुटा? खुटा नाही, खुंटा. खुंटा. बरं आता महिला मंडळाला विचारा. विनोद नाही. आजी त्यामध्ये असतात कुणा आणला माय नमुना. आजी जात्याचा खुंटा हलवावा का डायरेक्ट फिरवावा? झोपल्या काय बाया? हलवावा का डायरेक्ट फिरवावा? हलवून बघावा. डायरेक्ट जर फिरला तर 32 ला 32 राजीनामा. हलवून खुंटा करावा बळकट. माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा. खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तुम्हा कळू येते अंतर इसवी स्वंभर परिहार दिन लगे न सांगता कळे अंतर के तुझ आता तुझी लाज तुझ देवा देवाच्या तोरा एकादश लागल. त्याला खरं भजन सांगायची गरज हो म्हणा की सांगायची गरज नाही महाराज. जनाबाईनं खुंट्याला हात लावा. देवानं पळत यावर खुंट्याला हात लावा. माझ्या जनाबाईनं म्हणाव सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके सुंदर माझे जाते फिरते बहुतुके गोळ्या गालू कौतुके तुझे विठ्ठला गोळ्या गालू कौतुके तुझे विठ्ठला गोळ्या गालू कौतुके तुझे विठ्ठला गोळ्या गालू कौतुके तुझे जीव जीवनाने खुलते गे प्रपंचाचे नेते गे बोला खुलते गे बना बना हे लावणी पाठी बोटे गे तुले बा विठ्ठला लावणी पाठी बोटे तुले लावणी पाठी बोटे ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा आवाज आवाज विको द्या मला. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तुले रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तुले रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा जमलं का नाही? रंगलं का नाही? हो म्हणा की दुसरं विनोद नाही महाराज. खरंच सांगतो. एक वाक्य बोलतो. वक्ता तो वक्ता नोहे सुरते बिन. इतकाही टाइम झाला इतका बी मध्ये येसता आला तर तुमचे चेहरे प्रसन्न आहेत म्हणून कार्यक्रम रंगला. नाही तर फोडीली गवरीन जैसा दिसे काही माणसं पुढे बसत तुझ्यावर का दुष्काळ पडला आहे का काय? काय ताकद आहे? मी जनाबाईचं भजन सांगालो. ये रे बाळ विठ्ठला तू हे जनाबाईचं सांगालो.